श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 26 मार्च रोजी आहे रामनवमी आणि यंदाची रामनवमी ही सर्वार्थ सिद्धियोगात आणि रवी योगाच्या अद्भुत संयोगासह येत आहे. एवढंच नाही तर गुरुवारचा योगसुद्धा जुळून आलाय आणि जेव्हा हे तीन शक्तिशाली योग एकत्र येतात तेव्हा केलेलं कोणतंही शुभ कार्य, पूजा किंवा संकल्प हा अक्षय फळ देणारा ठरतो असं म्हटलं जातं. जणू साक्षात सूर्यनारायण आपल्या कुलभूषणाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर एवढंच नाही तर भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी आणि प्रभू श्री रामचंद्रांची आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातोय. तर अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी, नवीन कार्याच्या बघा श्री गणेशा करण्यासाठी आणि आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश पसरवण्यासाठी हा दिवस सिद्ध मुहूर्त ठरणार असल्याचंही म्हटलं जाते. तर मग रामनवमीची संपूर्ण माहिती योग्य शुभ मुहूर्तासह मी या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर यंदा 26 मार्च रोजी आहे श्री रामनवमी. या दिवशी आपण उपाय करत असतो, सेवा देखील करत असतो, त्याचं फळ देखील तितकंच आपल्याला मिळत असतं. तर बघा या आपल्या आयुष्यात कसा हा योग जुळून येत आहे. तर बघा रामनवमी ही गुरुवारी 26 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर बघा परंपरेनुसार मुख्य उत्सव हा 26 मार्च रोजी आहे. मात्र वैष्णव भक्त हे 27 मार्च रोजी रामनवमी साजरी करू शकतात. कारण नवमीची तिथी सुरू होते आहे ती 26 मार्चला सकाळी 11:48 आणि ही तिथी समाप्त होणार आहे 27 मार्च रोजी सकाळी 10:06. त्यामुळे मध्यान्ह मुहूर्त हा सर्वात शुभ मुहूर्त आणि राम जन्मोत्सवासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त हा 26 मार्च 2026 रोजी असणार आहे. सकाळी 11:31 ते दुपारी 1:58 म्हणजेच काय तर तब्बल 2 तास 27 मिनिटांचा कालावधी हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातोय. त्यासोबतच मध्यम मुहूर्त म्हणजेच प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्माचा क्षण हा दुपारी 12:44 साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बघा या काळात राम जन्मोत्सव पूजा आणि जप केले जाऊ शकतात. या काळात केलेली पूजा ही दुप्पट फळ देणारी मानली गेली. सोबतच आपण श्री राम जन्मोत्सवाच्या दिवशी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, घरात गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून दाराला तोरणं लावावी. त्याचबरोबर पूर्वेकडे तोंड करून बसावं आणि उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प करावा. संकल्प कसा करावा याचा देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही तो पाहू शकता. त्यानंतर संकल्प करायचा आहे की माझ्या हेतूसाठी राम जन्मोत्सव व्रत मी करत आहे. तर असं म्हणून संकल्प करून घ्यायचा. कलश स्थापना आणि अभिषेक करावा. बघा तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती असेल, फोटो असेल तर बघा मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्या. फोटो असेल तर स्वच्छ बघा कपड्याने पुसून घ्यायची आहे. तर प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती जी आहे तर ती बघा त्याच्यावर अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर पंचामृताने बघा तुम्ही अभिषेक करून घ्या. मूर्तीला आपल्याकडे रामाची मूर्ती नसेल तर बघा आपल्या प्रत्येकाच्या देवघरात बाळ श्रीकृष्णाची मूर्ती नक्कीच असते. तर ही बाळकृष्णाची मूर्ती जी आहे त्याच्यावर तुम्ही अभिषेक घालू शकता. त्यानंतर तुळशीपत्र, चंदन लावून वस्त्र आणि फुले अर्पण करून घ्या. अगदी पंचोपचार षोडोपचार पूजा करावी. ती पूजा करून झाल्यानंतर आपल्याला बघा ओम श्री रामाय नमः,
ओम श्री रामाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. बघा, त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र देखील या दिवशी आवर्जून पठण करावं. रक्षा स्तोत्र पठण करा. त्याचबरोबर रामचरितमानस बालकांड त्याचं देखील तुम्हाला 11 वेळा, किमान 11 वेळा तुम्ही पठण करू शकता. ते बघा, प्रभू श्रीरामांचं रामरक्षा जे आहे तर ते देखील तुम्हाला या दिवशी आवर्जून म्हणायचं आहे. प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळी सकाळी 11:51 दुपारी 1:58 या दरम्यान आपण शंख वाजवून प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष करू शकता. रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून आपण यावेळी रामजन्मोत्सवसुद्धा साजरा करू शकतो. रामजन्मोत्सवाचा विधी पार पडला की कापूर किंवा तुपाचा दिवा लावून प्रभू श्री रामचंद्रांची आरती नक्कीच करावी. त्याचबरोबर नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर प्रसाद वाटप करावा. हा विधी आपण आपल्या घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीनेही करू शकता. याचबरोबर बघा, तुमच्या जवळपास रामाचं मंदिर असेल तर तिथे जाऊनही तुम्ही पूजा सेवा करू शकता. याचबरोबर नवमीच्या दिवशी काही विशेष उपाय केले जाऊ शकतात. ते म्हणजे दिवसभर राम राम किंवा ओम श्री रामाय नमः, ओम श्री रामाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. यामुळे सर्व संकट दूर होतात. सकाळी आणि संध्याकाळी रामरक्षा स्तोत्राचं पठण तुम्ही नक्कीच करायचं आहे. रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकता. यामुळे सर्व रोग भय शत्रू नष्ट होतात. या दिवशी दान केल्यानं पुत्रप्राप्ती आणि त्याचबरोबर पुत्रप्राप्तीबरोबर बघा समृद्धीसाठी आशीर्वाद मिळत असतात. एवढंच नाही तर आपण शुभ मुहूर्तात किंवा श्रीरामांचा पाळणा बघा हलवण्यात संतान सुख मिळतं असंही म्हटलं जातं. या दिवशी बालकांड ऐकल्यानं मन शांत होतं आणि आयुष्यात यश येतं. त्याचबरोबर अनेक जण या दिवशी निर्जला व्रतही करतात. आता निर्जला व्रत म्हणजे काय, अगदी पाणी देखील घ्यायचं नाही असंही व्रत करत असतात. तर रामरक्षा स्तोत्राचं पठण करतात आणि आपण सुद्धा या दिवशी संतान प्राप्तीसाठी निर्जला व्रत करू शकता आणि 11 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकता. त्याचबरोबर धनसमृद्धीसाठीही काही उपाय आहेत. ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांना चंदन आणि पिवळे फुले जे आहेत तर ती अर्पण करावी आणि ओम रामचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे घराची भरभराट होते असंही म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर आरोग्यासाठी अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तो म्हणजे तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या 1008 नामांचा नामजप करायचा. बघा, एवढंच नाही तर या दिवशी हनुमान चालिसाचं पठण करून सोबतच रामरक्षा स्तोत्राचं पठण करून आपण शत्रुनाशासाठी हा उपाय करू शकता. मात्र या दिवशी हे व्रत करत असणाऱ्यांनी किंवा कोणीही रामनवमीच्या दिवशी भांडणं करू नये. त्याचबरोबर कोणाला अपशब्द जे आहेत तर ते देखील बोलू नये, खोटं बोलू नये. त्याचबरोबर या दिवशी दान करावं आणि प्रभू श्रीरामांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावं. यामुळे आपल्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते. त्याचबरोबर रामनवमीचा उपवास अनेक जण करतात. हा उपाय किंवा हे व्रत केवळ शरीर शुद्धीसाठी नाही तर मन शुद्धीसाठी सुद्धा केलं जातं. आपणही आपल्या शक्तीनुसार निर्जलात किंवा फलाहारी उपवास हा या दिवशी नक्कीच करू शकता. आता या उपवासात काय खावं आणि काय टाळावं, तर साबुदाणा, वरईचा भात, बटाटे, फळे आणि दूध आपण हे खाऊ शकता. मात्र या दिवशी मीठ असलेले कोणतेही पदार्थ खाऊ नये. धान्य, कांदा, लसूण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी क्रोध करणं टाळावं. असं म्हणतात की अन्नापेक्षा आपल्या शब्दांचा गोडवा असणं हेच प्रभू श्री रामचंद्रांना अधिक प्रिय आहे. आणि त्याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे अगदी घरच्या घरी आपण पूजा करू शकता. आपल्या घरी प्रभू श्री राम जन्मोत्सव साजरा करू शकता. प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो किंवा मूर्ती असेल, नाहीच तर बघा आपल्या देवघरातील बाळकृष्णांच्या मूर्तीची तुम्ही विधिवत
पूजा या दिवशी करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घराच्या जवळपास प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर तिथे जाऊनही तुम्ही दर्शन घ्यायचं आहे, सेवा देखील करायची आहे. या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी आपण या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं पठण 11 वेळा आवर्जून करावं. यामुळे संपूर्ण व्रताचं फळ मिळतं असं म्हटलं जातं. यासोबतच आणखी एक पुण्यदायी काम करावं, ते म्हणजे गरजूंना अन्नदान करावं. या सेवेमुळे सुद्धा प्रभू श्री रामचंद्र आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात. बघा, तर प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव आपण साजरा करू शकतो. तर 26 मार्च रोजी गुरुवारी रामनवमी असल्यामुळं सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योगाच्या सोबतच गुरुवारच्या अद्भुत योगांमुळे जुळून आलेला आहे. आणि या दिवशी शुभ कार्याची पूजा संकल्प आवर्जून करा आणि श्रीरामजन्म म्हणजेच रामनवमी नक्कीच साजरी करून श्रीरामांचा आशीर्वाद मिळवून घ्या. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.